हवा करता तो तसा झालाय. आणि अधिक काळजीपूर्वक ऐकण्याकरता तहान जी आपली भागवतं तो आकार भागवत नाही, पाणी तहान भागवतं. तांब्यातलं पाणी ज्याप्रमाणे भांड्यात काढून ठेवल्यानंतर भांड्याचा आकार ते पाणी घेतं, तसं भगवंत तुमच्या माझ्या भावाकरता मला तो तसा दिसतोय, सगळ्यांना तो तसा नाही ना दिसणार. म्हणून त्याचा बोध घेण्याकरता काय करा, सातत्यानं हे चिंतन करा. हो, शबरीनं काय केले विचार करा ना, दृष्टांतच बघायचं झालं तर. त्या भगवंताचा बोध होण्याकरता तिला काही वेदांताचा कोर्स केलेला होता का तिनं? 15-16व्या वर्षी खूप मोठी कथा आहे. मी त्यातला मुद्दा फक्त असे हो जया अंतरी भाव जैसा याकरता आपल्याला सांगतो. त्या शबरीनं 15-16व्या वर्षी जेव्हा मतंग ऋषींचं प्रवचन ऐकलं आणि मतंग ऋषींनी सांगितलं की आता शिष्य परिवारासमोर प्रतिपादित केला मुद्दा, आता माझा देह ठेवण्याची वेळ जवळ आली, काही कोणाला शंका असेल तर मला विचारा. शबरी पुढे आली. शबरी सांगते, महाराज, एकूण मी जी 4-5 वर्ष तुमची प्रवचन ऐकते, कीर्तन ऐकते, त्याच्यातून एक गोष्ट मला लक्षात आली की या संपूर्ण सृष्टीतलं आपलं म्हणून जर कोणी असेल ना तर भगवंत आहे. मग तो भगवंत मला भेटेल का हो? 16 वर्षाचे विचार करा या मुद्द्याचा. ती शबरी विचारते मतंग ऋषींना की मला भगवंत भेटेल का, दर्शन देईल का मला तो? मतंग सांगतात, शबरी तू दर्शन नाही देणार का? तुला वाईट वाटलं शबरीला, माझी उपासना काही चुकेल का, माझ्याकडनं काही अपराध होईल का? भगवंत मतंग ऋषी सांगतात, शबरी तो तुला दर्शन देण्याकरता येणार नाही, तुझं दर्शन घेण्याकरता येईल. श्रोते हो, किती काळजीपूर्वक परमार्थ करायचा हो. हे सगळं झालं, मतंगाने देह ठेवला, रोज ती चिंतन करते, एक उपासना, एक साधना म्हणून ती बोरं आणतीये. तिचा भाव तसा आहे की ते बोर मी जे मला आंबट लागेल ते भगवंताला सुद्धा आंबट लागणार आहे ना, मग त्याला ते गोड द्यायला पाहिजे म्हणून ती चाकून देते बोरं. ज्या वेळेला लक्ष्मण आला त्यावेळेला ती बोरं बघितल्यानंतर शंकित दृष्टीनं बघितलं, संशयित दृष्टीनं बघितलं. काय शबरीच्या कन्सेप्ट क्लिअर आहे तो परमार्थातल्या. शबरी सांगते, का सौमित्रा शंकित दृष्टी, अभिमंत्रित ती नव्हे तर उष्टी. व्यावहारिक पातळीवरती ती उष्टी वाटतायत, पण ती रामनामाचा जो जप चाललाय त्या जपाद्वारे ती अभिमंत्रित केलेली आहे. काय शबरीचा भाव असेल.